परिपक्व झालं, चिंतनाचा वेग वाढला की खऱ्या अर्थाने देव लांब नाही. बरं, देव लांब. आपण मनापासून हाक मारा. एखाद्याला हाक मारायचं असलं तर तो शेवटी तो आम्हाला दिसतो पण वो देत नाही, जवळही आपले येत नाही. पण एकाला मनापासून हाक मारले तर लांब जरी असला ते धावत आल्याशिवाय राहत नाही. हे तुमच्या आमच्या अंतःकरणावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. जटायू पक्षाचा चिंतनाचा वेग वाढला, जितके आपण आपल्या जवळ नाही तितका देव आपल्या जवळ आहे. ज्ञानोबा आहे सांगतात, सर्वागटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. फक्त आपण वेग वाढवा चिंतनाचा. आपण बोलत नाही, आपण बोलवत नाही. काही लोक म्हणतात देव जेवत नाही, आपण देवाला जीव घालत नाही. काही लोक म्हणतात देव झोपत नाही, त्याला आपण झोपू घालत नाही. काही म्हणतो दूध पित नाही, तो आपण म्हणतात त्या ठिकाणी त्याला दूध पाजत नाही. फक्त गिलास चेकायला हात म्हणतात सप्लाय करते माल. कोण सांगणारा? पण त्याला काही दाखवत नाही. काही काही लोक नैवेद्य दाखवत नाही, काही काही वैश्वदेव करत नाही. वैश्वदेव केलं म्हणजे ज्याचे दिले त्यासी आणि फळं पावे आपण अशी. काही काही हांड्याच्या हांड्यावर म्हणतात टेस्टिंग पाहतात भाजीची, कुष्टी भाजी देवाला त्या ठिकाणी. काय माणसं झालं काही समजत. अरे राम राम, ते वरण पाणचं काय घरी खायला नसते काय? अरे ज्यानं त्या बिचारे जुने म्हातारे कोतारे माणसं पहिले चूल पेटवायचे, पहिले अग्निघास द्यायचे. बाबा बरोबर आहे की नाही? पहिले अग्निघास द्यायची, तिथं 2 पानं ठेवायची, सुपारी ठेवायची गणपतीची, लगेच त्या ठिकाणी साखर ठेवत पेढा ठेवायचा, लगेच त्याला नैवेद्यात म्हणता पाणी फिरवायचं. गणपती बाप्पा, अग्निनारायणा, तुझी कृपा आहे की आमचं पोट भरते म्हटले. अशा लोकांच्या भावना होत्या. आता खरं सांगा, या गॅसवर तुम्ही काय ठेवसा? कशावर? कठीण झालं अलीकडचा काळ. लोक म्हणतात हे बुवा कसं बिघडलं, हे झालं कसं. आता टेस्टिंग काय येत नाही, बेचव का लागते. तू बेचव बनला तर बाकीचं काय शिल्लक राहणार आहे? आपण खाऊ घालत नाही. खाये भाजी पान द्रौपदीची. काकडा झाल्यानंतर आपण अभंग म्हणतो, दूध पिओ मोळे संपूर्ण हा अभंग मोठ्या आनंदाने म्हणते. पण तिथं दुधाची वाटी नसते, दुधाचा गिलास नसते, काहीच नसते त्या ठिकाणी. दूध पिओ मोये अभंग म्हणू द्या, कुंडली गोड होऊ द्या. दुधाची पहिले हे घेतात कोण? हे भजनी पिया करता म्हटला का देवा करता म्हटला आहे आपली इच्छा पाजण्याची नाही. जो पेत नाही दूध असं नाही, आपण पाजत नाही. तुम्ही म्हणता देव येत नाही, मी म्हणतो तुम्हाला आता देव म्हणता जाण. तुम्ही आणू का? म्हणतो नाही म्हणून आणू का देव इथं? तुमची आपली तिची तयारी नाही ना, नाही तयारी. तुम्ही आपण देवाला बोलावत नाही. देवाला तुम्ही आपण म्हणता इतका अंतकरणातून बोलावत नाही देवाला. देव आज येत नाही असं नाही, देव येतो आज. देव येतो आज. उदाहरणार्थ तुम्ही म्हणता काहीतरी एखादा चेक घेऊन निघाला, पैसे घेऊन, शेतीचं भांडवल विकलंय,
काय असेल ते म्हणतात धान्य तुम्ही विकायला भुसावळला, तिकडे निघाले सायकलवरनं, 11 साडेअकराची वेळ, 12 साडेबारा वाजले, खळका सोडला, इकडे तिकडे अंधार केश, लाईन गेली, अमावस्येची रात्र. खरं सांगा त्यावेळेस मला कोण आठवते? माय बाप, गावातले लोक, कीर्तनकार बुवा, बायको, पोरं, व्याही जावाई, दुष्ट परिवार, सगळे सोयरे, शेजारी पाजारी. 12:30 1 वाजता इतक्या अंधारामध्ये तुम्ही एकटे आलात. तुम्हाला घरी कोणी आणलंय? विश्वासच नाही माणसाचा, विश्वासच नाही माणसाचा. बाई म्हणते इतक्या रात्री तुम्ही बरे आलात, पण हा कधी म्हणत नाही देवानं मला आणलं म्हणून. नाही, हा मोठेपणा बायकोचं सांगते, पण हा देव म्हणते असं होय काय, मी तुला आता इथपर्यंत आणून दिलं, तू बायकोचं तुला मोठेपणा सांगून राहिला. बेट्या थांब जरा, तू अजून माझ्या हातात आहे, तू का घरा बाहेर निघणार नाही काय? ठलो ठलो ये ग विठा, चिंतन चाललंय. राजा राम राम राम, सीता राम राम राम. तितक्या वेगात भगवान प्रभू रामचंद्र आले त्या ठिकाणी. या 10 टरण्यामध्ये कोणसं असं स्वापद आहे की माझं चिंतन करायला लागले. म्हणून हळूहळू मार्ग गमन करता करता रक्ताच्या थारोळ्या पडलेला जटायू पक्षी, रक्ताची डाब थांबलेली आहे. जटायूने म्हणता मान टाकून दिलेले काठावर. भगवान प्रभू रामचंद्र आली, लक्ष्मणजी आली, सीतामाता आल्या. आपलं धनुष्य कोदंड खाली ठेवलंय. काय असेल ते म्हणतात, पिशवी म्हणतात खांद्यावरची खाली ठेवली. सीतामातेचे डोळे भरून आले. लक्ष्मणांत म्हणतात स्मित झाले त्या ठिकाणी. भगवंतांनी ओळखलं की हा माझा जटायू पक्षी आहे म्हटल्या. विश्वाच्या मालकाने त्या ठिकाणी मांडी मारलेली आहे. स्वतःच्या मांडीवर त्या जटायू पक्षाला घेतलं. सज्जनो, स्वतःच्या जेटेली त्या जटायूच्या अंगावरची धूळ जाळली. स्वतःच्या वल्कलाने त्याचं रक्त पुसलंय. हळू स्वरात विचारलंय, बाळा जटायू, तुझी अवस्था काय झाली अशी? जटायू उत्तर देतो, महत्वाचं आहे. रामा प्रभू, 2 शब्द सांगण्याकरता प्राण शिल्लक ठेवलेला आहे. तो दुष्ट रावण सीता मातेला घेऊन गेलाय. म्हटले या दिशेने रावण गेलाय. प्रभू रामचंद्राला माहिती नव्हतं, पण पक्षाने वाट दाखवली. या दिशेने म्हटले तो रावण गेलाय आई साहेबांना घेऊन. सज्जन हो, माझ्या आईची सोडवणूक करत असताना झाली माझी ही परिस्थिती. हळहळले प्रभू रामचंद्र, ढाढ ढाढ रडायला लागले विश्वाचे मालक प्रभू रामचंद्र. डोळ्यातून असूनचे पाठचे पाठ चाललेले आहेत. शेवटी जटायू पक्षाचा अंग ओलं चिम्म झालेलं आहे. सज्जन याला म्हणतात जीवन, याला जीवन म्हणतात. माणूस काबाड कष्ट करून वाटतं तुझ्याकडनं ताप खोकला आला तर घरातले लोक आपल्याकडे फिरून पाहत नाही. मेल्यावर रडतात की नाही रडतात तेही माहित नाही आपल्याला. पण खरं सांगा, एका पक्षाकरता विश्वाच्या मालकाने रडावं याला म्हणतात खऱ्या अर्थाने जीवन. गैवरले प्रभू रामचंद्र, बाळा जटायू, अशी जर तुझी अवस्था असेल तर मी तुला देऊ काय म्हटले जीवदान. जटायू म्हणतो, रामा जीवदान देऊन करणार तरी काय? तुझा सख्खा बाप दशरथ राजा राम राम करीत रे मेला, पण त्याला नाही रे तुझी मांडी मिळाली. 4 पुत्र दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. तुझ्या बापाला म्हणतात तुझी मांडी मिळाली नाही. आणि या अरण्यामध्ये मी जाता गिधाड पक्षी असताना माझं मरण तुझ्या मांडीवर ते होते आहे. रामा, अजून जीवनात काय मिळवायला पाहिजे? शेवटीचा तुकोबारांनी वर्णन करावं. जटायू पक्षाचा होय हा लेकरू आणि क्रियाकर्म करीत असे. जटायू पक्षाची 13 दिवस पर्यंत म्हणत प्रभू रामचंद्रांनी विधी केला.
तिरवी कर्म केलं इतकं त्या तिरवी कर्माला महत्व आहे, इतकं त्या पुण्यस्मरणाला महत्व आहे. जेवढं सांगाल तेवढं थोडंच आहे. याच्यापेक्षा म्हणता अधिक सांगता येईल नाही असं नाही, पण त्याचा परिणाम कितपट होतो हा विचार म्हणतात त्या ठिकाणी एका शब्दामध्ये एवढा मोठा प्रपंच एवढ्या करताच केलेला आहे. या तिरवी कर्माला म्हणता निश्चय कर्माला पुन्हा म्हणतात निघून गेली, प्रपंच वाढला, मोठे ओझं वाढलंय, शेवटी मुलीचं लग्न वगैरे पार पडलंय, सगळ्या गोष्टी पार पडल्या. आता जीवनात शिल्लक उरलं तरी काय, आई वडिलांच्या उपकारातून उत्तीर्ण व्हायचं म्हणून तेवढ्या करता हा 50वा पूर्ण स्मरण सोहळा म्हणता वडिलांचा फार मोठ्या थाटामाटात त्यांनी आपला केलेला आहे. होण्याकरता प्रत्येक वर्षाला असा प्रकारचा सोहळा तुम्ही आपण व्हायला पाहिजे अशी परिस्थिती आहे. म्हणून तोही भजना पूजनाने सोहळा खऱ्या अर्थाने व्हायला पाहिजे. म्हणून मोठ्या प्रेमाने हा सोहळा अगदी म्हणतात मोठ्या थाटामाटात पार पडलेला आहे. अन्नदान देखील झालेलं आहे. बहुसंख्य लोक या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने तृप्त होऊन गेलेले आहेत, तृप्त होऊन गेले. ज्याच्या त्याच्या मुखातून भाजी चांगली झाली, भाजी चांगली झाली. भाजी कशा निमित्ताने होती ते निमित्त विसरले लोक. काय भाजी कशा निमित्ताने होती ते निमित्त विसरले म्हणून मंड भरला नाही. सांगायचं तात्पर्य एकच, करण्याचं काही कारण नाही. पण तुम्हाला पूर्व पीठिका निमित्त कशाच आहे काय, कारण का नुसतं भाजी जमत नाही, त्या भाजी करणाऱ्याला माहिती आहे की हिच्यात काय का टाकावं लागते. ठरव म्हणता सारोस तुम्हाला कळल्याच्या शिवाय तुम्हाला अभंगाचा सारोस करू शकणार नाही. थोडं काही ना काही निमित्त त्या ठिकाणी लागत असतं. हा कार्यक्रम कशा निमित्ताने का करावा, कशा करता करावा, का करू नये, या सगळ्या म्हणता सर्व सारो या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. थोडक्यात सांगायचं एवढ्या करता सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंद्य जगश्रेष्ठ संत सम्राट देवनिवासी श्रीमंत तुकाराम महाराज यांचा खऱ्या अर्थाने हा 4 चरणाचा अभंग आहे. प्रत्येक मानवाला प्रत्येक जीवाला तुकोबार आहे या ठिकाणी गोड असल्या प्रकारचा उपदेश करतात. अभंगाच्या पहिल्या आलिया संसारा उठावे गुंतरा, 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 आलिया संसारा उठावे गुंतरा. ठलाव संसारा उठावी करा शरणचा उदारा पांडुरंगा. सर्व म्हणता या संसार आणि जेवढे जीव आहेत त्या जीवांना तुकोबार उपदेश करतात. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. उपदेश खऱ्या अर्थाने हा उपदेश गायो कोण मानतो, उपदेश कोण करतो, माणूस. उपदेश कोणाला करतात, हा तुकोबारा उपदेश कोणाला करतात, मानवेतराला करतात का माणसाला करतात, माणसाला उपदेश करतात. संतांचा उपदेश तोच मानत असतो की जो कोण असतो नाही लक्षात.
नाही लक्षात नाही आलं का अजून? संतांचा उपदेश तेच मानत असतात किंवा तेच ग्राह्य मानतात की जे माणसं असतात. ठल विठल उपदेश संतांचा माणसा करता. म्हणून माणसं कोणाला म्हणा? जे संतांचा उपदेश ग्राह्य मानतात तेच. साधूंचा उपदेश माणसं जीवा करता जाईल का मानवेत त्याला करताय? कधीतरी कोणा म्हशीला उपदेश केला काय? नाही उपदेश केला. अन्य जातीला कोणा उपदेश केला का? नाही केला उपदेश. हा संतांचा उपदेश जो आहे तो फक्त खऱ्या अर्थाने देवाचा आदेश जो आहे तो फक्त मानवा करतोय. तुकोबारा म्हणतात अमूल्य किमतीचा नरदेव भगवंतन तुला दान दिलंय भले माणसं. जिने अजीवती दिला दान त्याचे करीन चिंतन. जगत जीवन नारायण काही न गुण तयाचे. धुया भिवरीच्या तिरी कमल मुख राम भजन को दिया. 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 खाया पिया सुख से सोया भजन को दिया. खाया पिया हाताने पूजा करावं. पायाने भगवंताची वारी करावी. मुखाने भगवंताचं चिंतन करावं. डोळ्यांनी डोळे भरून या पाहिनं तुझे रूप. डोळ्याने भगवंताचं स्वरूप पाहावं सज्जन. एवढ्या करता हे नर शरीर आहे. कानाने म्हणतात त्या ठिकाणी भगवंताचे चिंतन आहे का गुणगान ऐकावे. हे सर्व गोष्टी आहेत. खरं सांगा जेवढे तुमचे आमचे इंद्रिय आहेत हे इंद्रिय भगवंताचं कार्य किती करतात सांगा बरं. कीर्तन करायचं सिद्धी इमानदारीनं. तुमच्यातला मी आहे. जेवढे तुम्हाला आतापर्यंत सांगितले मी हे इंद्रिय सर्व हात पाय कान डोळे हे इमानदारीने आपले इंद्रिय भगवंताचं काम किती करतात ते करतात. मग मध्ये कमर दुखून राहिली गोडके दुखून राहिली टोंगळे दुखतात. शेवटी पाठ तिरकी झाली चमक निघाली. काय काय भानगडी काय चालू आहे? आपण काही म्हणतात त्याचं कार्य करत नाही. ज्याच्याकडे दिलं तू त्याच्याकडे वापरत नाही हे तुझ्या कामात पडणारच नाही. आता पडतो तू सारखा म्हणतात तू किती दिवस पडशील असा पळून पळून एक दिवस तुला थकवा येणार आणि तू थांबणार. खरी परिस्थिती अशी आहे. आताही सुद्धा म्हणतात त्या ठिकाणी तू विचार कर. तुका म्हणे वृद्ध होती तरनेरी. तुका म्हणे वृद्ध होती. आज काय सांगा तुम्हाला. आता झेंडूजी महाराज पासून म्हणतात परंपरा आपल्या संपूर्ण भागातली त्यातल्या पुन्हा जगन्नाथ बाबा निघून गेले. शास्त्रीजी निघून गेलेत. हे म्हातारे बाबा बसले खडकेच्या पुढे. पहिले टाळकरी होते विनेकरी होते सर्व होते. पायी वारी केली सर्व केली. घोडं थकलं काठी आली सर्व हातात. पण काही का होईना का पण शेवटी हे हा मार्ग गप्प बसून येत नाही. चला 2 दिवस का 2 मिनिटं का होईना कीर्तनाला चाला. काय या प्रत्येक वर्णाला लावा म्हणून ते आजपर्यंत खऱ्या अर्थाने जिवंत 80 वर्षाची वय आहे त्यांची. किती वय आहे? 85 वर्षाची वय आहे. किती वर्षाची? 85 वर्षाची वय आहे म्हातारीची. सांगा तुम्ही आज का ही सेवा अशा पद्धतीनं कामा पडते का? सुरापासून त्या इंद्रियाला ते वळण लागले. पहिले वळण प्रमाण तुमचे पाठ आहेत माहे पाठ आहेत. कीर्तनाला कीर्तन करायला प्रमाण सांगायची तयारी असते. कोणाची? श्रोत्याची. वाटेल तो प्रमाण सांगता येत नाही. प्रमाण सर्वांच्याच पाठ आहे. पण अनुकरण कुठे? अनुकरण खऱ्या अर्थाने शून्य आहे तुमचं आमचं म्हणून दुःख माणसाला भोगावं लागत असतं. तुकाराम मला म्हणतात की जेवढे हे प्रपंचाला आलेले संसार आलेले जेवढे जीव आहेत तुमचा आमचा संसार वेगळा. घर दार हाणके मनके मिक्सर माक्सर फ्रीज गीज अमुक दमुक कपडे धुणं वाव घालणं इस्त्री करणं म्हणतात त्याने कपाट कुपाट सर्व गोष्टी
हा आपला परपंच. लोक म्हणतात बुवा चला म्हणता आम्ही बंगला बांधलाय आमचा संसार पाहायला चला. त्यानं संसार सोडला आणि तुला कुठं टाकून राहिला. एका जण मला इतकं थकून लावलं मला मला चाला आपले वावर पाहायला. म्हणजे मी माझ्या घरचे वावर सोडले ते वावर कुठं पाहत बसलो. कशाकडे कुणाला काय सांगा कुणाला काय सांगू काही समजत नाही. घराचे बाप त्याचे तांब्याचे पितळचे भांडे मोडून टाकले भुसावळला नेऊन. अशुद्ध स्टील आणलं घरात आणि ते स्टील जर फुटलं तर म्हणतात मोडतोड मध्ये जर नेलं तर एका म्हणतात त्या बगुण्यावरती पोंगा पंडीची थैली भेटत नाही. एखादा हांडा मोडला तर 8 दिवस भागत पहिले मोडला बरोबर ते चुकीचं आहे. माझं बोलणं मंडळी जरा हो नाही करायचं. बरेच वर्षापासून कीर्तन नाही. हे एक हांडा मोडला पितळचा किंवा तांब्याचा तर 8 दिवस माणसाचा खटला भागतोय घरातला. खरं सांगा हे स्टीलचं आणून तुमचं आमचं काय बिघड सांगा बघ काय होते घरात. भोंगा पंडीची थैली भेटत नाही हो. बरोबर आहे का चुकीचं आहे. घासता घासता माऊलीला संध्याकाळ वर ठेवता ठेवता संध्याकाळ चाललीच माऊली तिच्यामध्ये सर्व करा मंगुळ घे दुखता हे होते अमुक होते डमुक होते. चाललं काय तुमचं आमचं जीवन हा तुमचा आमचा प्रपंच. पण तुकाराम महाराज तुमच्या या प्रपंचाविषयी बोलत नाही. तरी देहा अधिके संसारे या संसाराला आलेले जेवढे जीव आहेत या देहाला आले जेवढे जीव आहेत त्या जीवाला उपदेश करतात त्या ठिकाणी. नका करू नाश आयुष्याचा आल्यानो संसारा उठा वेग करा. उठा जरा वेग करा जीवनात. तुम्हाला मारा आम्ही झोपले काय आम्ही उठलेले जाय आम्ही झोपलो नाही जागीच आहे. तुम्ही आम्हाला पाहून आले आम्ही तुम्हाला पाहून आलो. दोघांचे डोळे उघडे टाक टाक डोळे वाचून आले एकमेकावर. पण शेवटी म्हणतात खऱ्या अर्थाने विचार केल्यानंतर कीर्तन करायच्या सहित तुम्ही आपण संपूर्ण झोपलेलो असायचे झोपलेले. साधू संत तुम्ही आम्हाला जागृत करतात. उठा उठा जागा भय आले मोठे. सप्त्यामध्ये एवढे टाळकरी जमत नाही आणि एका कीर्तनामध्ये इतके टाळकरी आले बहुसंख्येने. बाळगोपाल भजनी मंडळ किनीचे किती आहे तो एकाच काम आहे माणसाला. पण काम आपला तो ये देव करून घ्यावा एकाच काम आहे. सप्त्यामध्ये चिठ्ठीमध्ये नावं टाकून कोणी येत नाही 7 दिवसात. आणि आज आमच्या शरदच्या प्रेमाकरता सर्व टाळकरी मंडळी खऱ्या अर्थाने सज्जन होई एका दिवसामध्ये सर्व लोकमंडळी या ठिकाणी आले. आता महाराज मिळू शकत नाही. दोन्ही महाराज या ठिकाणी तयार झालेले आहेत. का लहानपणापासून त्याला आपण वागवलं रस्ता दाखवला त्याला मिळवलं. आज खऱ्या अर्थाने तो इतका मोठा सोहळा करतोय त्याला साथ देणं आपलं काम आहे. ही कृतज्ञता व्यक्त करण्याकरता ही मंडळी आली. चरणाचा उदारा पांडुरंगा उठा. फार तुमच्या पाठीमागे भीती लागलेली आहे. कोणती भीती आहे. तुमच्या माझ्या सहित दोघांच्या मागे एक फार मोठी भीती लागली. पुनरपी जननम पुनरपी मरणम. त्याच्यापेक्षा मरणाची भीती इतकी लागली की सांगता येते माणसाला. इतकी लागली त्याला सांगता येत नाही. खाटेवरती म्हातार किंवा म्हातारी पडलेली असली आपण म्हणतो आता मरा. तो म्हातारा म्हणतो कार्य भेट्या का तुझ्या बापाचं खातो का मी अजून माझी कमाई खाऊन आलो म्हटले. मी काय म्हणतो म्हातारा माझी कमाई खातो म्हटले. ज्ञानोबा म्हणतात मरण बाजूला राहिलं अगा मर हा बोल न साथी. नुसतं मर शब्द माणसाला खऱ्या अर्थाने सहन होत नाही. सज्जनो मरण सहन होईल का. बर येऊन जाऊन माणसाला मराव का लागतो. काय तुमच्याकडनं उत्तर
का मारावं लागतं? नाही जमत. किती प्रयत्न करा, मरण चुकत नाही. मरण चुकत नाही. माणसाला जावंच लागतं. खरी परिस्थिती हे, जो जन्माला आला तो काठीवर जाणारच. ज्याच्या नावाचं म्हणतात त्या ठिकाणी जास्त बारसं आलं त्याचं तेरसं होणारच आहे. ज्याच्या 5वीचे पेढे खाल्ले त्याच्या 13वीचे लाडू मिळणार. ठरलेल्या गोष्टी सगळी आहे, ठरलेले. बरं आजकालच्या आहेत का ह्या? आजकालच्या नाही. आजा मेला पंजा मेला बाप बसला गेला, आजा मेला पंजा मेला, बाप बसला गेला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. इतका मोठ्यानं म्हणा की लोक किती ते उठले पाहिजे. चाला रे बापू काय झालं आपल्या गावामध्ये, उठा. ते नाहीत कीर्तनामध्ये. खरी परिस्थितीशी आहे. प्रत्येक तुम्ही आपण झोपलेली मंडळी आहे. सदैव संत तुम्ही आम्हाला जागरूक करतात. अज्ञानाच्या म्हणतात त्या रात्रीमध्ये झोपलेले तुम्ही आपण माणसं खळबळून म्हणतात संत महात्मे तुम्ही आम्हाला उठवतात. जरा जागे व्हा आणि तुमच्या पुढच्या मार्गाला लागा. पंढरी वाचूनी तुझा ठाव नाही कोठे. तुला या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मोकळं व्हायचं असेल, मुक्त व्हायचं असेल, तुला सोप्यातली सोपी वाट फक्त एकच आहे. तू जा त्या ठिकाणी, तू समर्थ आहे. तुझी वाट पाहून आलेला आहे तो. पहिला उभा दाता कटी कर ठेवूनी, पहिला उभा दाता कटी कर ठेवूनी, पहिला उभा दाता कटी कर ठेवूनी, पहिला उभा दाता कटी कर ठेवूनी. सागर करता, सागर करता, दसा चिंता चार काळाच्या अभंगाच्या चाली कोणाला म्हणता येतील. पण हे अभंग पाठ करायचे असतील तर तुम्हाला वारीच करावं लागेल. काय करावं लागेल? सप्ते करून चालत नाही. वारीच्या तुम्ही वारीन जा. लगे अभंग म्हणतात तुम्हाला 8 दिवसात पाठ झाल्याच्या शिवाय. भवसागर तरता कार्य करी तसा चिंता, पहिल उभा दाता कटी कर ठेवूनी. विश्वाचा मालक कमरे हात ठेवून उभे, घाबरू नको. तुम्ही फक्त या. माझ्या मानता साधू संतांनी तुम्हाला उठवलं सज्जन वगैरे, पण तुम्ही धावत धावत माझ्याकडे या. मी आहे ना तुम्हाला सांभाळणारा, मी आहे तुम्हाला सांभाळणारा. पहिल उभा दाता. आपला विश्वास नाही. काही कधी बाज म्हणतात जगामध्ये देवच नाही. कुठे म्हणतात ईश्वर जगा देऊ नये, कोणी नाही, झूट पसार आहे, अमुक आहे ढमुक आहे. फक्त म्हणतात हे सत्याची औलाद हे जन्माली आली. ठल विठल विठल. जगामध्ये देव नाही म्हणणं म्हणजे मी माझ्या बापाचा नाही हे जगात सिद्ध करून देणं आहे. काय करून देणं आहे? मी माझ्या बापाचा नाही जगामध्ये सिद्ध करून देणं आहे. खरी परिस्थिती अशी आहे. सांगायचं तात्पर्य एकच. विश्वामध्ये एका अणुरेणूमध्ये सुलक्षितमामध्ये जडचिदामध्ये कोंदून गंदून भरलाय तो परमात्मा. आणि त्याच्याशिवाय म्हणता आरंभाला तोच होता, मध्यातही सांभाळणारा तोच आहे, आणि शेवटी तुमचा आमचा तोच करणार आहे. खरी परिस्थितीची पण ध्यान ठेवा तुम्ही. आपण आज विकाराच्या मुळे, काम क्रोधाच्या मुळे आपण त्याला बाजूला म्हणतात, त्याला ओळखत नाही, त्याला आपण प्राप्त करत नाही, त्याचं चिंतन करत नाही. ते चिंतन आपल्या मुखात येत नाही म्हणून तुम्ही आम्हाला वाट सापडत नाही. म्हणून त्या वाट नाही सापडायचं कारण की संत महात्मे तुम्ही आम्हाला मार्गावर आणतात. तू या विकारांचा त्याग कर आणि तू सरळ मार्गाने चाल. तुझा सांभाळ करण्याकरता विश्वाचा मालक बसलेला आहे, पण आपला विश्वास नाही. त्याच्याकरता काय पाहिजे? संताची पायी हा माझा विश्वास पाहिजे. आपला आपल्यावर विश्वास नाही, घरातल्या लोकांवर विश्वास नाही, पोऱ्यावर विश्वास नाही, बायकोवर विश्वास नाही, कोणावरही विश्वास नाही तुमचा आमचा. कमालो कोणा करता, बायको करता, पोऱ्या करता. घराच्या बाहेर निघला, मोटरसायकल मध्ये किक मारली, बाहेर आला, 2 किलोमीटर पुढे आला, लगेच तिथून फोन लावतो. पाहिजे बरं कपाडाची किल्ली तिथं अटकलेली आहे, जरा कपाट निम्मन लावून घे. काय घरामध्ये कोणाकरता कमावतो तू? आता कशाला किल्ली लावला तर राहू दे, उघडं काय बिघडलं खाऊ दे, त्याला काय खायचं असेल ते. पण शेवटी आपला विश्वास त्यांच्यावर नाही.
आपला विश्वास त्यांच्यावर नाही, आपला आपल्यावर विश्वास नाही. साधू संत सांगतात की इतक्या या कलियुगामध्ये मनुष्य वाहत जाणार आहे, म्हणून तेवढ्या करता त्यांना किवाली बुडत आहे जन न देखत डोळा आणि म्हणून कळवाळ येत असते. म्हणून पदोपदी तुमच्या आमच्या घरी येतात. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐका आला घर पुसोनी. तुम्ही आपण उत्तर द्यायला लागलो, देव न लगे, देव न लगे, साठवणीची रुंदली जागे. उठा जागे व्हा जरा, चला घराच्या बाहेर पडा. जागा पाठी भय आले मोठे, पंढरी वाचून तुझा खाव नाही कुठे उपदेश करता. आल्यानो संसारा उठा वेग करा, एकच करा शरण जा उदारा. त्याला शरण तुम्ही आपण जर गेला तर तुमच्या आमच्या जन्म मरणाची फेरा तू गुंतवल्याशिवाय राहत नाही. भगवान देखील सांगतात की अर्जुना, जो होय म्हणजे अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. शरणागता शरण मी चेकू, अनन्य भावानी अनन्यतेनी अनन्य होऊन तुम्ही आपण म्हणता अनन्य शरण जर गेलात तर याही काळामध्ये भगवान परमात्मा तुम्ही आम्हाला सांभाळल्याशिवाय राहत नाही. पण शरण जावं कसं हा मोठा मुख्य प्रश्न आहे. आजकाल माणसं दर्शन चांगलं घेत नाही हो, तर शरण देवाला जातील का? नाही जात. की मारतात, मोटरसायकल चालू करतात, मंदिरात समोर जातात, देवा सडल्यासारखे मान हलवून चाललं, तोंडामध्ये बिडी, पायात बूट, काय हातीमध्ये ऍक्सिलेटर ते मोटरसायकलचं, लगेच देवाला असं करतात त्या ठिकाणी. हॅलो देवा, हॅलो जरा मी चाललो म्हटले त्या ठिकाणी आता ड्युटीला, जरा माझ्या घराकडे पाहिजे म्हटले, मग तू रामागडी आहे कोण? आपण तिथे इमानदारीने पाय पडत नाही सज्जनो. काय सांग, मंदिराची निगा पाळणारे, मंदिराची सेवा करणारे दोनच लोक आहेत. माफ करा माझ्या शब्दाची गैरसमज करून घेऊ नका, पण आहे ते वास्तवत आहे. मी सत्य सांगतोय. मुसलमान आणि शीख हे जितकी निगा पाळतील तितकी हिंदू निगा पाळत नाही. काय मत आहे तुमचं? मागची मंडळी काय मत आहे तुमचं? बरोबर आहे का चुकीचं आहे? मस्जिद मध्ये तुम्हाला धिंगाणा सापडते का? नाही. गुरुद्वारात जा, पाय धुवून तुम्ही आतमध्ये जा, बरोबर आहे का चुकीचं आहे? आणि आपले मंदिर आज काली वाव घालेल बापाचं मंदिर आहे का? तुम्ही तो बापाचं आहे काय? अरे दोघांच्या बापाचं आहे मंदिर, तेच मंदिर आहे. पण आज दोघांच्या बापाचं आहे. लगेच माणसं बोलण्याची तयारी करतात. सर्व गावातले उकिरडे कुठं उकरतात? मंदिराच्या ओट्या. कुठं? इकडे म्हणतात गावातले भरणे हरिपाठ घेतात, याचा हरिपाठ दुसरा चालते गावातला. ठाल विठाल काय तुम्हाला मला रस्ता दिसेल आणि काय तुमचं आमचं कल्याण होऊन काय तुमचा शेवट होणार तुमचा आमचा? स्वतंत्ररित्या घर परिस्थिती अशी आहे, आपल्याकडनं पाहवत नाही म्हणून का राहवत नाही. शेवटी परिस्थिती अशी होऊन पडली जगात अलीकडच्या काळामध्ये. काय सांगणार? सांभाळणार परमात्मा तुम्हा आम्हाला आहे. शेवट सांभाळतो तोच. बरं मला तुम्ही असं एक सांगा, जितकं तुम्ही आपण कमावतो, जितकं कमावतो तुम्ही आपण सोबत काय नेतो? काय नेतो सोबत? घरदार, बँकेचा पैसा, एखादी सर्व्हिसचं म्हणता मागची रिटायरपणा काय राहिला तो नाही नेत. बँकेतला पैसा नेत नाही, घरातलं डबल नेत नाही, जे रोवून ठेवलं तेही नेत नाही, उष्ण पासणं कोणाला दिलं ते मागून घेत नाही, ते नेत नाही, शेवटी बोटातलं ते नेत नाही, गळ्यातलं तेही नेत नाही, खिशातले बनता पैसे काय असतील तेही नेत नाही, शेवटी कमरेचा करदोळा तोही नेत नाही. सांगा तुम्ही आपण नेतो तरी काय? माणसं इतके पुचारल्या मारतात. बरं काही नाही हो बुवा, कठीण आहे, एवढं मोठं कमावलं सोडून चालला, आपल्याला जावं लागणारच आहे. फक्त कोटपर्यंत त्याने म्हणता अक्काळी लायपर्यंत. त्याला अक्काळी लागली रे लागली की जैसे ते वैसे, मियार तू कुठं सुरत आहे वैशी. कसं काय मग किती वाजता ड्युटी आहे, अमुक आहे ढमुक आहे, किती पहिल्यांदा वांगे, किती पहिले ढेमचे, काय अमुक डमुक आपल्या घरी पाय धुतीने काही जेवायला म्हटले संपलं काम. आपण पावित्र्य पाळत नाही. जुने लोक पावित्र्य पाळायचे. कोणाला म्हणतात त्या ठिकाणी अग्निडाग जर दिला, मयतून आले की त्या ठिकाणी स्वतःच्या हाताने कपडे ओले करायचे, गल्लीमध्ये अंग धुवायचं, लगेच त्या ठिकाणी माझ्या तुळशीला हात लावत होते, घरात जात नव्हते, आपल्या हाताने कपडे धुवायचं, नंतर आतमध्ये प्रवेश करायचा. आता तर बहादरला कपडे धुणे माहीत नाही, तोंड धुणे माहीत नाही, हात धुणे माहीत नाही, बूट काढणे माहीत नाही, वाढ शिवायला काय वाढ, त्याचे परिणाम कळत न कळत तुम्हाला आम्हाला भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. हे मला सांगायचं पुढचं नेमकं. ठल ठल जातो त्यावेळेला माणसाजवळ काही ठेवत नाही, माणसाजवळ काही ठेवत नाही. पण मला तुम्ही असं एक सांगा, आजपर्यंत गळ्याची माळ कोण काढली का? हा, गळ्याची माळ आजपर्यंत कोण काढली? का काढत नाहीत? आरंभाला आपल्या बरोबर होतीस, मध्यात ती आपल्या बरोबर राहिली, आणि शेवट आपण गेल्यानंतर शेवटी आपल्या बरोबर आहे. माळ का काढत नाही? काही काही लोक म्हणतात आमचं काय वय झालं माय घालायचं, मग कधी घालतं मेलं काय कधी गाठी म्हणतात
वा मला गाठी घाला म्हणतात आधी काय की माय म्हणतात माळे म्हणत नाही तुळशीची माळ आहे काय आहे हे भगवंताचं लेणं आहे सज्जनो जसं आमच्या माऊलीचं मंगळसूत्र आणि कुंकू आहे तसं वारकऱ्याचं कपाळाला गंध बुक्का अष्टगंध आणि हे लेणं आहे भगवंताचं सौभाग्य भगवंताचं हे म्हणून खऱ्या अर्थाने भगवान टिकून ठेवतो लोक म्हणतात काव बुवा म्हटले तुम्ही काही काम धंदा करत नाही लोक म्हणतात ठिबक नाही ठाबक नाही जमीन नाही जुमला नाही येऊ नये तू नाही काय मजा बुवा लोक पांडे फटक दिसता बगड्या हरके गाड्या घोड्या येऊन तू होय बुवा आम्हाला जमत नाही मग आम्ही झालो ते सण करून घे ठल ज्याच्या नावाचं कुंकू लावलंय मंगळसूत्र गळ्यात घातलंय आम्ही त्याचे म्हणतो त्याचं चिंतन आम्हाला जगवतो त्याचं चिंतन करा चिंता राहत नाही आपण कसं करू काय करून कसं होतं कसं झालं तुमचं आमचं चिंतन हेच चालू आहे शेवटी जे भेटते म्हणतात ते भेटत नाही जे दिसते ते भेटत नाही आणि कोणाचं सण होत नाही असं तर तुमचं आमचं जीवन खलास झालं असं तुमचं आमचं जीवन खलास झालं सज्जनो शेवटी म्हातारे कोजारे म्हणतात का रे म्हातारे तोंडामध्ये तुळशी पानं ठेवले का काय शेवट तुळशी पानं ठेवतात मी म्हणतो जीवनभर ज्यांनी माणीची निंदा केली शेवट मेल्यानंतर त्याच्या तोंडामध्ये तुळशी पान ठेवण्यापेक्षा कोंबड्याचे पकाळ गोमा तुम्ही आपण सांगा त्या ठिकाणी काहीच देऊ शकत नाही मला म्हणतात तुमचं आमच्या जगामध्ये काहीच नाही अभंगाच्या दुसऱ्याच्या देह हे काळाचे धन कुबेराचे 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 कुबेराचे देह तर काळाचा आहे यासी काळोबा खाणार देह जाणार यासी काळोबा खाणार ठीक आहे बरंच वर्णन केलेलं आहे तो काडोबी बोका बसलेला आहे की गिरीक आपल्या हातामध्ये केव्हा येणार जसं एखाद्या घरामध्ये उंदीर उड्या मारतात एखादं लहान पिल्लू म्हणतात दिसते त्याला हे म्हणतात गिरीक आपलंच आहे जो टुंटून जास्त उड्या मारतोय बोका नेमकी त्याच्यावर झेप घेतोय तशी परिस्थिती प्रत्येक जीवा करता हा बोका काळरूपी बोका आपल्यावर शेप टाकतोय त्या ठिकाणी यासी काळोबा खाणार निश्चितच म्हणतात त्या ठिकाणी तुम्ही आपण काळाच्या डबल्यात गेल्याशिवाय अगदी थोडक्यात सांगायचे एवढ्या करता किती सविस्तर वर्णन जरी केलं तरी मला माहिती आहे तुम्ही मंडप का संपला कीर्तन का संपलं की कपडे झटकण्याची तयारी बुवा तुझ्याजवळ आणि आमच्याजवळ मुक्कामी राहा का निघून जाय आम्हाला माहिती तू गाडी आणली तू काही मुक्कामी थांबणार नाही आणि आम्ही म्हटलं शेवटी थांबला पाहिजे असं आमचा आग्रह देखील नाही तुम्ही संध्याकाळी विचारा कोणता आपण घेतला काही म्हणे तू का म्हणे काय चाललंय तुमचं आपलं जीवन लोटतं कीर्तन करायचं असेल अशी आहे परिस्थिती आणि विशेष म्हणजे महत्वाचं आहे तुमच्या लक्षात राहत नाही म्हणून कीर्तन करायची दुकानं चालतात हे महत्वाचं आहे तुमच्या लक्षात राहत नाही म्हणून कीर्तन करायचे दुकानं चालतात मग तो घ्या पण मटेरियल बदलून द्या धन कोणाचं आहे तुम्हाला माहित आहे मला माहित आहे धन हे कुबेराचे येथे मनुष्याचे किंवा मानवाचे काय आहे सांगा काहीच नाही बापा चिमटे एवढ्या मोठ्या चिमटेभर मातीवर आपला शब्द नाही आपले म्हणतात ते मालकी नाही हो काही मालकी आपली नाही साधा कमरेतला करदोळा तेही आपली मालकी नाही तुका म्हणे त्याची नलगे दसोडी छटाछट तोडून घेतात ते माणसं त्या ठिकाणी येतात किडी बांधणारे ते मोठे भारी भरतात ते लवकर येत नाही त्यांना माहिती आहे की त्यांना माहित नाही की आपल्याला गावातले तसे मानणारे तयार असतात
तो जोराचा गुंडा करतात, त्याला 36च गाठी बांधतात. 36 गाठी का बांधतात, अंगुठीच का बांधतात, हे शेवटी हेच अंगठे का बांधतात, याच्या पुढे फार मोठं शास्त्र आहे. उगाच विनाकारण टाइम पास करणं नाही. हा त्यामुळे शास्त्राच्यामध्ये 36 तत्वाचा मूळ हरी, 36 तत्वाचं हे मॉडेल बनलेलं आहे. म्हणून त्या सुतळीला काय असतात, 36 गाठी असतात. अंगठीच का बांधतात, किसकट भाग आहे सर्व हा. बरंचदा त्या ठिकाणी वर्णन करता येईल नाही असं नाही, पण मला एवढं वर्णन करायचं नाही, कारण का ते कीर्तन आहे तेरवीचं नाही, हे पुण्य स्मरणाचं कीर्तन आहे. ठलो विठालो मनुष्याचे काय आहे, आपलं जसं आपल्या बरोबर आलं असतं, ज्या अर्थी आपल्या बरोबर येत नाही त्या अर्थी आपलं नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आपुले जे साचे ते कल्पांती न वचे. वास्तव म्हणतात आपलं नसताना आपण इतका अहंकार का मिळवावा, का अहंकार मिळवावा. लोक म्हणतात हे माझं, ते माझं, अमुक माझं, ढमुक माझं, असं माझं, ते माझं, हे केलं ते केलं. अरे अहंकार मिळवतो कशा करता, देता देवविता, देणारा तोच आहे आणि देणारा कोण आहे. मग खरं सांग हिच्यामध्ये तुझं काय. आपल्या डोक्याचे केस जे पिकतात ते विचारून पिकतात. म्हणजे तुमची आता वय होत आली म्हटलं आता आम्हाला पांढरं होण्याची इच्छा आहे म्हणून केस म्हणतात त्या ठिकाणी आपण पांढरे होतात का आपल्याला विचारून नाही. भले आपण पांढऱ्याचे म्हणतात काळे करतो, भले आपण पांढऱ्याचे काळे करतो. चांगले चांगले 70-70 वर्षाचे म्हातारे पांढरे कसं चांगले काळे करतात, विद्रूप दिसते बुवा ते. खालून लाल निघतात, मनात हिरवे होतात, वरून काय शेंडी दिसतात. किती कठीण आहे. अरे त्यांनी भल्या म्हणतात तुला जसं सजवलं तसं तर असेल की नाही तू, ते काही एक जमू शकत नाही. बरं किती कसे काळे केले म्हणजे हा तू तरुण होशील, काहीच नाही. तशी परिस्थिती किती प्रयत्न आले म्हणतात त्या ठिकाणी. वास्तू म्हणतात ते अल्कोहोल वापरल्यानंतर तुमच्या आमच्या मेंदूवरती परिणाम होतो, हे माणसं करायला विसरले. हे कीर्तना सांगायची पाळी नाही तर पाळी आली. ठलो ठलो एका व्यक्तीचं पाहून कीर्तन म्हणतात विनेगरे बुवा हसायला लागले. त्याला असं वाटलं की आपण करून पाहा बरं. आता आपली वरची दाढी पांढरी झाली पुरी. तो बाबा म्हणजे विधेयच आहे, दाढी करते करते नाही करते नाही कर पुन्हा. कोण करून नेली तर करते दाढी. आमचा सुरेश भाऊ काय संस्थांवर आले की आमची मशीन या पोरं करतात. किती आहे आता प्रत्येक वेळेला एका पोराची कटिंग करायची झाली तर 50-50 रुपये म्हणतात तो नावी घेतोय. कुठून द्यावी एवढे मोठे पैसे. म्हणून मी 1100 रुपयाची मशीन घेऊन आलो डायरेक्ट. तो पोऱ्या त्याची करते, तो पोऱ्या त्याची करते, तो पोऱ्या त्याची करते. कोणी आलं तर म्हणतात आम्ही तुमची करतो दाढी. ठल विठल सत्ता संपूर्ण त्याच्या सत्तेच्या पुढे माणसाने खऱ्या अर्थाने जाऊ नये. मुखातले दात जे पडतात ते विचारून पडतात का. तुम्ही सुपारी भयंकर खायला लागला, तुम्ही सुपारी खाण्यापासून आम्हाला भयंकर त्रास होतोय म्हणून कृपया तुमच्या थोबड्यातून बाहेर जाण्याची परमिशन द्यावी. दातांकधी परमिशन मागली. येथे मानवाचे काहीच नाही, तुमचं आमचं काहीच नाही हुआ. सुतया थोडा तुमचा आमचा नाही, काही नाही काही नाही काही नाही. शेवटी म्हणता आसक्ती इतकी वाढली की सांगता येत नाही. हे माझं, ते माझं, अमुक माझं, ढमुक माझं, सर्व आसक्ती मनुष्यासारखा डुबलेला आहे. महाराज म्हणतात तू फक्त निमित्त आहेस. तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. निमित्ताचा
धनी केला से प्राणी निमित्ताचा धनी केला असे प्राणी निमित्ताचा धनी केला असे प्राणी निमित्ताचा धनी केला असे प्राणी
संताशी निर्विहेशी मदती म्हणे आता उदार तू संताशी निर्विहेशी मदती ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रोल डायरी मुक्ताईचा फोटो आहे चांगल्या पद्धतीत फ्रेम करण्यासाठी ज्यांना हवे असेल त्यांनी या याच्यात सर्व आहे. पुण्यतिथी आहे, पंचांग आहे, मुक्ताईबाईची आरती सुद्धा आहे आणि उत्तम पद्धतीचा फोटो सुद्धा आहे मुक्ताईचा. ज्यांना हवे असेल त्यांनी या घेऊन या. किंमत आहे 20 रुपये.